को पॉवर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी. रामदास कदमांनी थेट भाजपवर आरोप करत सर्वेचं कारण देत भाजपने आमचे 4 उमेदवार बदलायला लावले अशा पद्धतीनं त्या ठिकाणी टीका केली. आपल्यासोबत या संपूर्ण संदर्भानं बोलण्यासाठी शिवसेनेचे खासदार नेते अरविंद सावंत आहेत. सर, रामदास कदमांनी भाषणात सांगितलं की भाजपने शिंदे गटाच्या जागांच्या 4 जागांचा सर्वे दाखवला आणि जागा बदलायला लावल्या आणि त्यामुळे आमचं नुकसान 4 जागांचं झालं. गद्दारांच्या भांडणात मला कशाला घेता? गद्दारों की बात मत पूछोगी, बस मुझे नाही बोलना, मी नाही बोलू इच्छित, बोलू पण इच्छित नाही, त्यांची नावं पण तोंडात नको आम्हाला. संपला, आमच्यासाठी तो चॅप्टर क्लोज आहे. ते तिकडे काय घरात करतात त्यांचं ते करू द्या. साहेब, बिहारमध्ये जर पाहिलं तर आरक्षण बिहारमधलं 62% कमी करण्यात आलेलं आहे. महाराष्ट्रात सुद्धा आता ओबीसी आणि मराठा आरक्षणाच्या संदर्भानं एकंदरीत संपूर्ण वाद जो आहे तो सध्या सुरू आहे. काय एकंदरीत मला वाटतं मी सातत्यानं गेली 10 वर्षे या विषयावर बोलताना मी विनंती केली होती की 50% मर्यादा तुम्ही काढा आणि ती मर्यादा जी काय 65-70 करायची असेल, कारण आजही तमिळनाडूमध्ये 69% आरक्षण आहे. मग ते आरक्षण का नाही रद्द होत? मग ते जे काय आहे ते वाढवल्यानंतर मात्र केंद्र शासनाने त्याच्यात ढवळाढवळ न करता राज्याला सांगायचं हे तुमचे 20% वाढवलेले आहेत आणि त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात त्याचं जे म्हणून वंचित एकदाच काय ते संपवा विषय. हा विषय एकदाच संपवा. जे म्हणून वंचित कुणी राहिले असतील छोट्या मोठ्या त्यांच्या जनगणनेप्रमाणे किंवा लोकसंख्येप्रमाणे त्या प्रमाणात त्या वाढीव आरक्षणातून त्यांना ते आरक्षण द्या, जेणेकरून या पुढं खरं तर आमचा आरक्षणाचा वंदनीय शिवसेनापूर्वाचा विचार तुम्हाला माहिती तो कोणालाच परवडणार नाही आत्ता, कारण आमच्या पोटात एवढी जात गेली आहे की विचारू नका. त्यामुळे ते एकदा मिटवा आणि मग जे काय आता ओबीसीना काय भय वाटतं सारखं हे तिकडे घालतील त्या फंदात न पडता हा जो काही वरचा 20%, 50-15% वाढवलं तुम्ही आणि ती जी काही घटनेमध्ये जो काही बंधन आहे 50%चं ते 70%वर नेलं तर हा प्रश्न कायमस्वरूपी सुटून जाईल. महाराष्ट्रात जर पाहिलं साहेब तर 50%च्या वर सध्या आरक्षण गेलेलं आहे. 50%च्या वरचं आरक्षण टिकत नाही असं बावनकुळेंनी म्हटलं. मात्र सध्या जर पाहिलं तर 50% आरक्षण आणि 10% वेगळं आरक्षण असं 62% आरक्षण सध्या महाराष्ट्रात दिलं घेत आहे. तर हे 62% आरक्षण जे सध्या महाराष्ट्रात आहे ते टिकेल का? आणि याची वाटतं मी माझं विस्तृत धोरण मांडलेलं आहे जे पक्षाचं. मला असं वाटतं की ह्याच्यातून मी जे सांगितलं आत्ता जे काय ते माझ्या मनाला पडतं आणि त्यातून कायमस्वरूपी प्रश्न सुटेल. बाकी कुठल्याही विषयावर मी भाष्य करू इच्छित नाही. सरकारला या संपूर्ण सांगत होतो तुमची लढाई केंद्र सरकारबरोबर असते. या फसवे जे आहेत ना, लबाड नागपुरात बसलेले, त्या लबाडांच्या नादी लागू नका. ते लबाडांच्या अवतानं घेऊन फिरता तुम्ही. ते येतात 50 वेळा तुमचं उपोषण सोडायला लावतात आणि पुन्हा त्याच लबाड्या करतात. तरीसुद्धा आम्ही त्यांच्या पाठी जातो हे समजलं पाहिजे. चुकून त्यांच्याच लोकांची निवडून पण देतो आपण, हे लक्षात घेतलं पाहिजे. कुणाच्या बाजूने उभा आहे? शब्दाला जागणारा शिवसेनेसारखा पक्ष किंवा शब्दाला जागणारे आदरणीय उद्धवजी बाळासाहेब ठाकरेंसारखं नेतृत्व आणि बाकीच्या ह्याच्यातला जमीन आसमानाचा फरक आहे, लक्षात घ्या. महाराष्ट्रामध्ये सरकारला माहिती असूनही सुद्धा महाराष्ट्रानं 50%ची मर्यादा जी आरक्षणाची ती ओलांडली आहे का? ते मला कल्पना. मी माझं एवढंच म्हणणं आहे, मी जे सोल्युशन सांगितले केंद्र सरकारची जबाबदारी आहे आणि राज्यानं केंद्राकडे आग्रह करायला हवा. तो न करता खेळतायत लोकांशी, लोकांच्या जीविताशी खेळताय. दुसऱ्या बाजूला सगळं खाजगीकरण सुरू आहे. मला कधी कधी प्रश्न पडतो हे आरक्षण घेऊन नंतर काय होणार? द ग्रेट देशाचे पंतप्रधान त्यांनी तो 75 साल में क्या हुआ, हमने बेच डाला, जो कुछ है हम बेच रहे. तर बेच डालने के बाद तुमको आरक्षण का मिलने वाला है? वो तो ते पण विचार करा. हा पण विचार केला पाहिजे. नोकर भरती सगळीकडे कंत्राटी सुरू करताय तुम्ही. आरक्षण आणि तिथे कोण पडतं? व्हेंडर असतो मध्ये, त्याला कशाचंच बंधन नाही ना. त्याला सांगतात 25 माणसं पाठव, 25 पाठवतो. त्याच्यात काही तुमचं येत नाही कोटा. ही फसवणूक आहे, लक्षात ठेवा. आणि हे फसव्या लोकांपासून महाराष्ट्रानं अजून सावध व्हावं. खास करून मराठी माणसांना हात जोडतो बरं. कुणाच्या मागे जातो एवढं ते लक्षात ठेवा. लांडग्यांच्या अवतानाला जाता तुमचे सगळे उद्योग गुजरातमध्ये घेऊन गेले तरी आमचे डोळे उघडत नाहीत. हे मराठी माणसाला माझं कळकळीचं आव्हान आहे. होते शिवसेनेचे नेते खासदार अरविंद सावंत. विवेक गावंडे, TV9 मराठी, यवतमाळ. को पॉवर्ड बाय विमल. विमल बोलो जुबा केसरी.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.